जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आयसिस महाराष्ट्र हे प्लॅनिंग सेंटर बनलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण मुंबई, ठाणे, गोंदिया पाठोपाठ पुण्यातून आयसिसच्या हस्तकाला अटक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातून अटक केलेला हस्तक डॉक्टर आहे। डॉक्टर अदनान अली असे या डॉक्टरचं नाव आहे। तो पुण्यातल्या कोंढवा परिसरात राहत होता। कोंढवा परिसरात भूलतज्ञ म्हणून तो काम करत होता। तरुणांना इसिसची माहिती देऊन त्यांना इसिसच्या जाळ्यात अडकवण्याचं काम तो करत होता असा एनआयएचा आरोप आहे। त्याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि आयसिसचं साहित्य जप्त करण्यात आलंय। डॉक्टर अदनान अली सरकार याला विशेष एनआयए कोर्टानं 8 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे। Dr. Adnan used to give Islamic lecture from last 18 to 20 years. So he used to download certain lecture and material from the internet. अदनान अली सरकार हा मूळचा बोहरी मुस्लिम होता। अदनान अली सरकारनं पुण्यातल्या बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर भूलतज्ञ म्हणून पदव्युत्तर पदवी मिळवली। पुण्यातील नोबेल सिंहगड यासारख्या हॉस्पिटलमध्ये तो भूलतज्ञ म्हणून 16 वर्षापासून काम करत होता। अदनान अली सरकार यानं डॉक्टर झाल्यानंतर सुन्नी पंथ स्वीकारला। त्यानंतर धार्मिक व्याख्यानं देऊ लागला। काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतलाय। संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या विरोधामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य सरकारला रोखठोक सवाल विचारले। विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणारे संभाजी भिडे बाहेर कसे फिरू शकतात? काही प्रतिक्रिया उमटल्या तर त्याला कोण जबाबदार असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला। तसंच महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली। त्यावर चौकशी करून योग्य कारवाईची ग्वाही सरकारनं दिली। समाजामध्ये तेढ करणारं वक्तव्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीला IPC 153 किंवा जो काही कलम असेल त्यामध्ये ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे। नोंद घेतली आहे दिलं ना, आता निर्देश दिले, अजून काय करणार? योग्य ते कारवाई करू। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे याआधी सुद्धा अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडलेत। त्यामुळे संभाजी भिडेंना टीकेचे धनी व्हावं लागलं। त्यामुळे संभाजी भिडेंवर राज्य सरकार आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्यातील पूरस्थितीवर विधानसभेत चर्चा झाली। शेतकऱ्यांना आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसान ओढवलेल्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी विरोधकांनी केली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबद्दलचं निवेदन सादर केलं। पूरस्थितीवर बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला हात घातला। इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी बचाव कार्यासाठी पोहोचले। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीला भेट दिली होती। मात्र डोंगराच्या कपारीला असलेल्या इर्शाळवाडीत जाण्याऐवजी डोंगराच्या पायथ्याशी आश्रय घेतलेल्या दरडग्रस्तांची ठाकरेंनी भेट घेतली। या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला। फार कठीण परिस्थिती तिकडे होती इर्शाळवाडीकडे। काही लोक व्हॅनिटी व्हॅन मधून आले तिकडे, तेही माहित आहे। आणि आता काही लोक चिखल तुडवत गेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली। इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमुळे अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांच्याकडे ना घर उरलंय ना संसार। त्यामुळे या दरडग्रस्तांचं तातडीनं पुनर्वसन होण्याची गरज आहे। मात्र सध्या नेते मंडळी राजकारणात दंग असल्याचं पाहायला मिळतंय। ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल। मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांना एक कक्ष देण्यात आला। या कक्षात भाजपच्या माजी नगरसेवकांनी उठबस सुरू झाली। या कक्षावरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। मुंबई महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकाकडून हाकला जातोय। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाची कार्यालये बंद आहेत। अशा स्थितीत महापालिका मुख्यालयात मुंबईच्या पालकमंत्र्यांसाठी कक्ष सुरू करण्यात आलाय। या कार्यालयाची जबाबदारी भाजपच्या माजी नगरसेवकांवर सोपवण्यात आली आहे। या मुद्द्याचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटले। याच मुद्द्यावरून काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात खडाजंगी झाली। पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं, नंतरच्या काळामध्ये माजी नगरसेवकांची लिस्ट डिक्लेअर झाली आणि ते स्पेसिफिक एका पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी बसण्याचं काम करण्यात आलं। आता आम्ही तिथे पालकमंत्री म्हणून समस्या निवारण कक्ष उभा केला। त्यामध्ये त्यांची काय अडचण आहे? त्याने पण निमंत्रण आहे, त्याने पण यावं तिथे, तर एकही राजकीय कार्य होणार नाही। मुंबई महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांसाठी कक्ष सुरू करण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे। या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा 10वा दिवस होता। मात्र विरोधकांकडून अजूनही विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाहीये। त्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार झुंपली आहे। अजित पवार सहकारी आमदारांसह सत्तेत सहभागी झाले।
त्यामुळे महाविकास आघाडीकडील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. संख्याबळानुसार हे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे येणार आहे. मात्र अधिवेशनाच्या 10 दिवसानंतरही विरोधी पक्षनेता कोण हे अजून निश्चित झालेले नाहीये. याच मुद्द्यावरून अधिवेशनात जोरदार खडाजंगी झाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षनेता नसल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला, तर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला. विरोधी पक्षनेता आजपर्यंत घोषित का झाला नाही, हा माझाही जाणून घेण्याचा अधिकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा जाणून घेण्याचा अधिकार आहे. या सरकारने अजूनही 6 जिल्ह्यामध्ये एकच मंत्री पालकमंत्री आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. मात्र विरोधी पक्ष नेतेपद आणि पालकमंत्र्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनात सुद्धा राष्ट्रवादीचा एक गट सत्ताधारी बाकावर, एक गट विरोधी बाकावर आहे. अशात पवार काका पुतण्याची भेट झाल्यानं चर्चांना उधाण. अहमदनगरमधील कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेतली. विधिमंडळातील अजित पवार यांच्या दालनात जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. स्पर्धा परीक्षा शुल्क, कर्जत जामखेडमधील MIDC सह विविध मुद्द्यांवर रोहित पवारांनी अजित पवारांशी संवाद साधला. त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालून जे काही सकारात्मक आहे ते मी करण्याचा प्रयत्न करेल असं आदरणीय अजितदादांनी सांगितलेलं आहे. या भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवण केलं. राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध जपल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. त्यामुळे कुटुंब आणि राजकारण हे आम्ही प्रयत्न करून मिक्स करत नाही. या भेटीदरम्यान कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. मात्र अधिवेशनाच्या दरम्यान झालेली पवार काका पुतण्याची ही भेट आणि लंच पे चर्चामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. लोकसभा निवडणुकांसाठी भाजप विरोधातील विरोधकांच्या आघाडीची बंगळुरूमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला इंडिया असं नाव देण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आता मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या तिसऱ्या बैठकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही बैठक सप्टेंबर महिन्यात पार पडणार आहे. या बैठकीच्या आयोजनाबाबत पवारांशी चर्चा केल्याची माहिती काँग्रेस नेत्याने दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती काँग्रेस नेत्याने दिली. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, नेते असे 100च्या वर महत्त्वाचे नेते मुंबईत येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री, विविध जे राज्य पक्ष आहेत त्यांचे सगळे नेते, असे 100च्या वर महत्त्वपूर्ण नेते मुंबईला येत. मुंबईत होणारी इंडियाची बैठक यशस्वी व्हावी यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. तसंच या बैठकीच्या निमित्तानं मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. ठाकरे गटातील गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये. उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसलाय. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. ठाकरे गटातील गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 1994 साली ते मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. मंगेश सातमकर यांनी महापालिकेत शिक्षण समिती आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. 32 वर्ष जो माणूस काम करतो त्या माणसाला जर न्याय मिळत नसेल, त्या माणसाशी जर कोण बोलत नसेल, पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी जर चर्चा करत नसतील, तर ती बाब कुठेतरी इथे हृदयाला लागते. बाळासाहेबांच्या भूमिकेतून आपण पुढे जातोय आणि म्हणून अनेक लोक येत आहेत, आपल्याला सोबत येत आहेत, सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात. दरम्यान मंगेश सातमकर यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एका महिलेनं आरोप केले होते. या आरोप करणाऱ्या महिलेनं सातमकर यांच्या विरोधात तक्रार मागे घेतली आहे. कांजूर मेट्रो कारशेडच्या जमिनीबाबत नवी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं विधान परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. या माहितीमुळे ही जमीन केंद्राची की राज्य सरकारची याबाबतचा वाद मिटलाय. कांजूर इथल्या मेट्रो कारशेडसाठी निवडलेली जागा राज्य सरकारचीच असल्याची माहिती सरकारनं विधान परिषदेत दिली. कांजूर इथली ही जागा केंद्र सरकारची असल्याबाबतचा संभ्रम अखेर दूर झालाय.
आरे इथलं मेट्रो कारशेड कांजूरच्या जागेत करण्यात यावं अशी मागणी आरे वाचवा मोहिमेतले कार्यकर्ते पर्यावरणवाद्यांनी केली होती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आरेतील कारशेडला स्थगिती देऊन कांजूरच्या जागेवर कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मग या सरकारच्या या निर्णयावर भाजपनं जोरदार टीका केली होती. मात्र आता कांजूरची ही जमीन राज्य सरकारची असल्याची कबुली राज्य सरकारनं दिली आहे. ठाकरे सरकारच्या काळात आरे ऐवजी कांजूर मार्ग इथली जागा मेट्रो 3च्या कारशेडसाठी निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी भाजपनं या निर्णयाला विरोध केला होता. तसंच केंद्र सरकार आणि ठाकरे सरकारमध्ये संघर्षही रंगला होता. भीमा पाटस कारखाना कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून दौंडचे भाजप आमदार राहुल कुल अडचणीत सापडले होते. या प्रकरणी राऊतांनी थेट दौंडमध्ये शक्ती प्रदर्शन करत त्यांच्यावर आरोपांची राळ उठवली. मात्र या प्रकरणात राहुल कुल यांना मोठा दिलासा मिळाला. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. या प्रकरणावरून राऊतांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला, पण सहकार विभागानं या प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट दिली आहे. विधान परिषदेत मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना भीमा पाटस कारखान्यात कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितलंय. मागच्या 4 निवडणुका मी हरलो होतो. संजय राऊतांचा निषेध म्हणून लोकांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलं. त्या वॉशिंग मशीनमध्ये जावं, कोणी घोटाळा करावा, उचलून काढावं आणि बाहेर काढावं. संजय राऊतांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राहुल कुल यांची थोडीशी राजकीय अडचण झाली होती. सरकारनं क्लीन चिट दिल्यानं राहुल कुल यांना मोठा दिलासा मिळालाय. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून आला. मुसळधार पावसामुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक पाड्यांचा संपर्क तुटलाय. तर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं पालघर जिल्ह्यातल्या जनजीवन हे विस्कळीत झाले. पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांना मोठा पूर आलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यानं जिल्ह्यातील अनेक गावांचा मुख्य बाजारपेठांशी संपर्क तुटलाय. पालघरच्या जव्हार मोखाड्यातल्या जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालंय. मोखाड्यातील शिरसगाव थाळेकरवाडी इथं गाव आणि शाळेच्या मध्ये असलेल्या नाल्याला पूर आला. पुराच्या पाण्यानं 2 विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहातनं अडकून पडले. या दोन्ही विद्यार्थ्यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय. पालघर मनोर रस्ता मासवणजवळ पाण्याखाली गेला असून या पाण्याच्या पुरात अडकलेली एक कार सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. डहाणू तालुक्यातल्या सारणी उरसे ऐना हा मार्ग कालपासून पाण्याखाली गेला असल्यानं 15 पेक्षा अधिक गावपाड्यांचा मुख्य बाजारपेठांशी संपर्क तुटलाय. पुराच्या पाण्यातून वाहनं नेऊ नका असं आवाहन वारंवार केलं जातं. मात्र अनेकदा या आव्हानाकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र कधी कधी असा उत्साह चांगलाच अंगाशी येतो. अशीच काहीशी घटना वसईत. वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आले होते. या पर्यटकांनी आपली कार नदीच्या प्रवाहातून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे स्थानिकांनी त्यांना असं करण्याला विरोध केला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी कार पुढे नेली. मात्र पाण्याच्या प्रवाहात ती कार अडकली. पुलावर कठडा असल्यानं मोठा अनर्थ टळला. अशाच प्रकारे आणखी एक कार पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. पोलिसांनी वेळीच दखल घेत क्रेनच्या साह्यानं या कार बाहेर काढल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कारचं नुकसान मात्र झालंय. आता मुंबईकरांसाठी एक आनंद वार्ता आहे. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कोसळत असलेल्या अतिशय मुसळधार पावसामुळे मोडकसागर हे धरण ओव्हरफ्लो झालंय. या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तानसा पाठोपाठ मोडकसागर हे धरण सुद्धा गुरुवारी रात्री ओव्हरफ्लो झालं. या धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. मोडकसागर धरण शहापूर तालुक्यात वैतरणा नदीवर असून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी हे एक मुख्य धरण आहे. ठाणे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. ऊर्ध्व वैतरणा धरणात 34.51%, तानसा धरणात 99.58%, मध्य वैतरणा धरणात 70.79% पाणीसाठा जमा झालाय. भातसा धरणातील पाणीसाठा 52.68% पोहोचलाय. तर विहार आणि तुळशी तलाव 100% भरलेत. 7ही धरणात मिळून 61.55% पाणीसाठा जमा झालाय. 2 वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी असला तरी रोज पाणीसाठ्यात मोठी वाढ होतीये. विहार, तुळशी, तानसा धरणानंतर आता मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झालंय. ही मुंबईकरांसाठी नक्कीच दिलासादायक बाब आहे. पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला. पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या. रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक सुद्धा खोळंबली.
चंद्रपुरात सुरू झालेल्या पावसामुळे इरई धरण सुमारे 87% भरलंय. धरणातून इरई नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. इरई नदी चंद्रपूर शहराला वळसा घालते, त्यामुळे शहराच्या खालच्या भागात पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहराच्या अनेक भागात पाणीच पाणी झालंय. राजनगर सहारा पार्क परिसरातल्या इमारतींमध्ये काही ग्रामस्थ अडकले होते. बोटीच्या मदतीनं ग्रामस्थांची सुटका झाली आहे. आपण आतापर्यंत 10 लोकांना रेस्क्यू केलेले आहे. दुसरी बोट बोलू आपण, दुसरी परत रेस्क्यू लागणार. प्रशासनानं नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. इरई नदी पुढे वर्धा नदीला जाऊन मिळते, मात्र वर्धा नदीलाच महापूर आल्यानं इरईचं पाणी उलट दिशेनं वाहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर शहराच्या अनेक भागात पूर परिस्थिती गंभीर होणार असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. वर्धा नदी आणि जरपट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वर्धा नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं धानोरा, भोयेगाव आणि गडचांदूर मार्ग बंद करण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. या पावसामुळे अनेक तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अनेक प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून पाण्याचा आता नदीपात्रात विसर्ग सुरू झालाय. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं धुमशान सुरूच आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, वणी या तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जोडमोहा इथल्या नाल्याला पूर आल्यानं नालाकाठावरील 10 ते 12 कुटुंबियांना समाज मंदिरात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलंय. त्याचप्रमाणे अनेक मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आला असून अनेक गावांचा त्यामुळे संपर्क तुटलाय. कपेश्वर इथल्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाची अर्धी बाजू नदीला आलेल्या पुरात वाहून गेली आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या पुलाच्या बांधकामावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. प्रकल्पातून विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. कोल्हापुरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीची एनडीआरएफनं सुखरूप सुटका केली आहे. रात्रभर ही व्यक्ती नदीच्या मधोमध असलेल्या एका झाडावर बसून जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. एनडीआरएफच्या जवानांनी अखेर या व्यक्तीला जीवदान दिलं. कोल्हापुरात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा, वारणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पुराचं पाणी बघायला गेलेली एक व्यक्ती तूल जाऊन थेट वारणा नदीत कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून वाहत जाणारी ही व्यक्ती झाडाला जाऊन अडकली. रात्रभर ही व्यक्ती झाडावर बसून आपला जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होती. सकाळी याची माहिती प्रशासनाला मिळाली तेव्हा त्याच्या सुटकेसाठी हालचाली सुरू झाल्या. एनडीआरएफनं बोटीच्या साह्यानं या ठिकाणी पोहोचत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. अत्यंत व्यवस्थित आहे सुस्थितीत. आपण त्यांना पोहोचपासून धीर दिला होता. टीम पोहोचेपर्यंत त्यांनी हात वगैरे आपला दाखवला होता की आपण सुस्थितीत आहोत. निदर्शन झालं होतं. टीम आल्याबरोबर 5 ते 7 मिनिटांमध्ये त्यांना रेस्क्यू केले. या व्यक्तीचं दैव बलवत्तर असल्यानं ती वाचली. मात्र पूर असताना नदीच्या किनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रायगडमधील पेण हे गणपतींसाठी जगप्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. गणपतीचा सण अवघ्या 1.5 महिन्यावर आल्यानं पेणमधल्या गणपतींच्या कारखान्यात सध्या गणेश मूर्ती साकारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र विघ्नहर्त्याला साकारणाऱ्यांवरच सध्या पावसाचं विघ्न आलं. रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू आहे. पुराचं पाणी अनेक नागरी वस्त्यांमध्ये शिरलं. या पावसाचा फटका गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांना बसला. पेण तालुक्यातील हमरापूर भागात मोठ्या प्रमाणावर गणपती मूर्तीचे कारखाने आहेत. त्या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचा फटका बसलाय. यातील हजारो गणेश मूर्तींचं नुकसान झालंय. गणेश मूर्तींना पावसाचा फटका बसू नये यासाठी इथल्या कामगारांना कसरत करावी लागते. दरम्यान याबाबत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पेणच्या तहसीलदारांनी दिलेत. राज्यात पावसामुळे अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यामधून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, कसरत करावी लागते. स्वराज्य संघटनेनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत रस्त्यावरच्या खड्ड्यांचा निषेध केला. पुण्यात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात केलेलं हे आगळंवेगळं आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यांभोवती या कार्यकर्त्यांनी रांगोळी काढली. तसंच खड्ड्यांना फुलं वाहत खड्ड्यांमध्ये अगदी होड्या सोडत खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. जालन्यातही स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत समस्येकडे लक्ष वेधलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर पडलेल्या खड्ड्यांभोवती रांगोळी काढत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पुणे महानगरपालिकेपासून 200 फुटाच्या अंतरावर खड्डे. आरटीओ ज्यावेळेस आपल्याला हेल्मेट घातलं नाही म्हणून फाईन मारतं, त्या आरटीओला त्यांच्या कॅमेऱ्याचे खड्डे दिसत नाहीत का? हे खड्डे जर दिसत नसतील तर हे खड्डे बुजवले पाहिजेत.
दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते, त्यानंतर खड्डे भरले जातात, मात्र त्याच रस्त्यावर खड्डे पडतायत। या पार्श्वभूमीवर प्रशासन जागं कधी होणार आणि नागरिकांना चांगले रस्ते कधी मिळणार हा प्रश्न विचारला जातोय। गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याच्या साथीचं प्रमाण वाढलंय। डोळे येणं हा संसर्गजन्य आजार असल्यानं डोळे येण्याच्या साथीचा प्रसार एकमेकांच्या संसर्गानं होतोय, संपर्कानं होतोय। या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। पावसासोबत अनेक संसर्गजन्य आजार दरवर्षी डोकं वर काढतात। गेल्या काही दिवसात अनेक भागात डोळे येण्याचं प्रमाण वाढलंय। हा संसर्गजन्य रोग असून याचे गंभीर परिणाम होत नाहीत, मात्र डोळे येणाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। डोळे आल्यामुळे डोळ्यांची जळजळ होत असल्यानं डोळे थंड पाण्यानं स्वच्छ धुवावेत। डोळे आल्यावर हाताने डोळे पुसू किंवा चोळू नये। डोळ्यांना स्पर्श केल्यास तात्काळ हात धुवावेत। डोळे आल्यास गॉगल घालावा। डोळे आले असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान आणि योग्य उपचार करून घ्यावं असं आवाहन केलं जात आहे। प्रिकॉशनरी पहिले ब्लॅक गॉगल वगैरे लावा किंवा आणि लोकांचा म्हणजे ज्यांना आहे त्यांनी 2 ते 4 फीटचा कमीत कमी गॅप ठेवा लोकांशी म्हणजे बोलताना। डोळे येणं हा संसर्गजन्य आजार असल्यानं डोळे येण्याच्या साथीचा प्रसार एकमेकांच्या संसर्गानं होत असतो। या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। डोळे आल्यास योग्य काळजी घेतल्यास लवकर बरं वाटून संसर्ग रोखता येतो। तर या होत्या आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।